गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आता तुम्हाला अमेरिकेमध्ये घरं कशी बनवतात ते मी 2-3 व्हिडिओ टाकलेले असतील. त्यात ॲडिशनल आणखी एक त्याच्यामध्ये भर पडेल. तर अमेरिकेमध्ये आपल्याला तर माहितीच आहे, लाकडाची घरं बनवतात. कारण इथलं वातावरण कसं असेल त्याप्रमाणे. तर डायरेक्टली आपण आता घर कसं बनतं आहे ते पाहायचा प्रयत्न करूयात. तर जेव्हा घर बनत असतं तर त्यावेळेला असं बेसमेंट करतात. हे मी बऱ्याच तर असं बेसमेंट असतं. हे बेसमेंट जे आहे ना, हे पूर्णपणे कॉन्क्रीटचं बेसमेंट असतं. जस्ट लाईक आपण जसं एखादं बंकर असतं तशा प्रकारचं एक बंकर आहे बघा हे. आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे सिमेंट वापरलेलं आहे. पूर्णपणे सिमेंट आणि स्टील पण असेल कदाचित म्हणण्यापेक्षा स्टील पण आहे त्याच्यामध्ये. तर हा त्याचा बेस झाला. हे प्रत्येक घराला हा असा बेसमेंट असतोच. म्हणजे आता मी ज्या नेबरहूडमध्ये राहतो आहे त्या नेबरहूडमध्ये त्या नेबरहूडमध्ये तर प्रत्येक ठिकाणी मला हे असं हे बंकर्स दिसल्यासारखे दिसतं. म्हणजे आढळून आलेले आहेत. पण आता हे बंकर झाल्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर असते की वर जे बनतं ते पूर्णतः लाकडाचं होतं. आता लाकडाचं कसं होतं आहे हे मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे सुद्धा. हे असं पूर्णपणे लाकडाचं रॉ मटेरियल असतं. हे पूर्ण रॉ मटेरियल असतं. म्हणजे ह्या भिंती याच्यापासूनच बनणार आहेत सर्व. हे आपल्यासारखे गर्डर्स वगैरे आणि हे असे वर चढवलेले जातात. अशा क्रेन्स असतात. त्या क्रेन्सवरनं हे पूर्णपणे ह्याच्यामध्ये कुठल्याही लोखंडाचा संबंध नाही आहे. जे काय आहे ते टोटल लाकडाचंच. आता आपण आतमध्ये जाऊयात. तर जसं मी म्हटलं तुम्हाला, हे आतमध्ये हे पूर्णपणे कसं लाकडाचं आहे पहा. ह्याच्यामध्ये कुठल्याही लोखंडाचा वगैरे काय प्रकार नाही आहे. आणि ह्याच्या भिंती वगैरेसुद्धा लाकडाच्या असतात. किंवा आणखी तुम्हाला दाखवता येईल असं, म्हणजे हे जे हॉलो दिसत असेल ना, हे हॉलो, आता हे मला तर फॅब्रिकेशनमधलं कैची माहिती आहे. तर ही लाकडाचीच कैची असते. आता ही वर ह्याच्यावर चढवली जाईल. आणि जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं असेल की आपलं सिमेंट कॉन्क्रीटचा बेस एवढाच. आणि अशा सिमेंट कॉन्क्रीटच्या बेसवरच हे पूर्णपणे हे लाकडाचं स्ट्रक्चर उभं राहत असतं. ते पाहिजे असं. मी अजून थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण तेव्हा मला त्यांच्या ऑफिसमधनं परमिशन दिलेली आहे टेक पिक्चर्स. पण हे प्रॉपर आहेत. ते म्हणतात की जरा आतमध्ये जाऊ नका. तर आपण आता आतमध्ये इथून बाहेरूनच दाखवणार आहे मी. पण आपल्याला लक्षात येईल म्हणजे. तर हे पूर्णपणे जसं लाकडाचं म्हटलं ना मी तुम्हाला, पूर्णपणे लाकडाचं आहे. तर आता ही अशा कैच्या वर चढवण्याचं काम चालू आहे इथे. आणि अशा बऱ्यापैकी क्रेनवरनं ती कैची वर घेतली जाते. तर वर तिघेच आहेत फक्त काम करायला. आणि अजून मी जसं म्हटलं तुम्हाला इनकम्प्लीट आहे. मागची बाजू अशी झालेली आहे. आता फक्त ह्याचं रूफचं काम राहिलेलं आहे. आणि मग नंतर इंटरनल कामं होत राहतील. तर असं हे होत राहतं आहे. हे इनकम्प्लीट झालेलं आहे. आता आपण ह्याच्या पुढे थोडंसं कंप्लीट झालेलं काम पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर हे बऱ्यापैकी काम झालेलं आहे. म्हणजे आता ह्याचं खिडक्यांचं वगैरे काम राहिलेलं असेल. ते म्हणतात बाबा इथं रिस्की आहे थोडंसं, आतमध्ये जाऊ नका, म्हणून मी पुन्हा तिथून बाहेर आलेलो आहे. तर राहू द्या. तर हे पुढची स्टेज झाल्यानंतर हे मागच्या घरात आपण रूफ पाहिलेलं, रूफचं काम झालेलं आहे. तर ह्या घरात रूफ पूर्णपणे झालेलं आहे. आता आपण ह्या घरात रूफचं काम पाहिलेलं आहे. त्याच्या पुढच्या घरात खिडक्या दारंसुद्धा बसलेली आहेत पहा. ते कारचं गेट आहे किंवा रूफवर शेड टाकलेलं आहे. त्याच्या पुढची स्टेज झालेली आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे.
आता इकडे त्याच्या थोडंसं ॲडव्हान्समध्ये काम झालेलं आहे. म्हणजे इंटरनल सपोज ह्या घरात लाईट खिडक्या दरवाजे बसले असतील तर लाईटचं काम झालेलं नसेल, तर इथे लाईटचं काम झालेलं आहे आणि चालू आहे. म्हणजे तर इथे पाहिलं असेल आपण, तर इथे काम चाललेलं आहे. इथे लॉनचं काम वगैरे प्रोसेसमध्ये असेल. असं स्टेप बाय स्टेप होतं आहे. आता आपण ह्याच्या पुढची स्टेप पाहूयात. मी दुरून एवढा करता दाखवते की मला अन्यतरी मला कोणालाही प्रॉब्लेम नाही करायचा. तर हे पूर्ण झाल्यानंतर इथपर्यंत म्हटलं मी तुम्हाला इकडे लॉनचं काम चालू आहे, झालेलं नाही. आता त्याच्या पुढची स्टेप म्हणजे हे लॉन पूर्णपणे बसलेलं आहे पहा. आणि हे त्याच्यापेक्षा जास्त तयार झालेलं घर आहे. अगदी फायनल स्टेजपर्यंत अजूनही नाही आहे. अजूनही फायनल स्टेजपर्यंत नाही आहे. म्हणजे पोझिशन घर पूर्ण झालेलं आहे पण पोझिशन दिलेलं नाही आहे, असं हे घर आहे. आता याच्या पुढचं घर जर मी दाखवलं ना तुम्हाला ना, की 100% काम झालेलं आहे. इथं फक्त येऊन चाव्या दिल्यात आणि येऊन राहायचं. कारण ह्याच्या लाईट्स वगैरे लावले गेलेले आहेत. ह्याचं लॉनचं काम झालेलं आहे. ह्यातल्या कडेची झाडं वगैरे वाढलेली आहेत. तर हे पूर्णपणे घर झालेलं आहे. तर अशी अमेरिकेमध्ये घरं बनतात. म्हणजे तर मी आता पुन्हा एकदा एक सर्वे करतो. ही 5 घरं जी आहेत ना, सर्वे करतो इन द सेन्स फक्त 5 घरं आहेत. त्याची प्रोसेस तुम्हाला परत एकदा दाखवलेल किंवा कदाचित मी इथूनच दाखवतो. तर मी जसं म्हणलं तुम्हाला, स्टेप बाय स्टेप जसं हे घर पूर्ण झालेलं आहे, फक्त चावी द्यायची बाकी आहे. त्याच्यानंतर त्याचं पुढचं थोडंसं काम बाकी आहे. त्याच्या पुढचं आणखी थोडंसं काम बाकी आहे. त्याच्या पुढचं आणखी थोडंसं काम बाकी आहे. आणि शेवटी तर बऱ्यापैकी काम बाकी आहे. तर तुम्ही माझे इतर व्हिडिओ जर पाहिले असेल, मी घरांवर 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्या 2-3 व्हिडिओमध्ये पूर्णपणे आतमध्ये फिरूनसुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्यात काय विशेष नाही आहे. आणि असा व्हिडिओ पण तसा बऱ्यापैकी मोठा व्हायला लागला. माझं चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले व्हिडिओ तुम्ही पाहूला मिळतील. आम्ही ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. माझ्या चॅनलचं नाव शरद शिंदे. यूट्यूबला तुम्ही शरद शिंदे टाईप केलं तर यूट्यूबला आणि तिथे जर त्या प्लेलिस्टमध्ये USA व्हर्जन 3 जर तुम्ही काढलं तर तुम्हाला US मधले सगळेच्या सगळे व्हिडिओ मी तुम्हाला सापडू शकतील. फक्त थोडंसं शोधावं लागेल. नुकतेच मी 2 व्हिडिओ मिलेनियम पार्कचे अपलोड केलेले आहेत. ते कदाचित आज उद्या येतील सुद्धा. आणि भरपूर व्हिडिओ आहेत तसे. तर परत एकदा प्लेनफील्ड शिकागो USA मधनं शरद शिंदे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. परत एकदा चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.